धर्मेंद्र प्रधानांचं करायचं काय? धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, अमित शहा राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. धर्मेंद्र प्रसादचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय, धर्मेंद्र प्रसादचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय, धर्मेंद्र प्रसादचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय, धर्मेंद्र प्रसादचं करायचं काय? खाली मुंडकावर पाय. धर्मेंद्र प्रसाद, धर्मेंद्र प्रसाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद, धर्मेंद्र प्रसाद, धर्मेंद्र प्रसाद, राजीनामा द्या, राजीनामा द्या, धर्मेंद्र प्रसाद, राजीनामा द्या, राजीनामा द्या. अर्ध्यात कसं नाही. आज जंतर मंतरवरती त्या ठिकाणी विद्यार्थी युवक आणि काँग्रेसच्या पार्टी सगळ्या कमिटीच्या वतीनं 33वा दिवस आहे त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. ते आंदोलन सोनम वांगचुक यांनी सुरू केलं. नंतर त्याला पाठिंबा देताना काँग्रेस आणि पार्टी आणि त्यांचे समर्थक त्या ठिकाणी मैदानात उतरले. मैदानात उतरल्यानंतर ज्या पद्धतीनं युवकांची आणि विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी संख्या वाढती दिसली सरकारला, त्यांनी बेछूट लाठीमार केला. जालियनवाला बाग हत्याकांडाची पुनरावृत्ती झाल्यासारखं पूर्ण देशाला जाणवलं. बेछूट मारलं. युवती असेल, महिला असेल, विद्यार्थी असेल, युवक असेल, ज्या पद्धतीनं त्यांना अमानुषपणे मारलं त्याच्यावर सरकार आजही बोलायला तयार नाही आणि आजही ते त्यांचीच बाजू म्हणतात. यात सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे नीट पेपर फुटीचा विषय आहे. धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा देण्यात यावा. पूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये विविध ठिकाणी जोरदार आंदोलन आणि निदर्शनं सुरू आहेत, तरी देखील सरकारला जागही ना गेली. जी शासकीय यंत्रणेतून पेपर फुटले, ज्या काही गोष्टी घडत आहेत राज्यामध्ये आणि देशामध्ये, सरकार याकडे सपशेल कानाडोळा करत आहे. याचाच एक भाग म्हणून काल राहुलजी गांधी हे पंतप्रधान निवासाच्या समोर त्या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला बसले. त्यांनाही भरपडत त्या ठिकाणून घेऊन जाण्यात आलं. म्हणजे लोकशाही मार्गानं चालू असलेलं आंदोलन दडपण्याचं काम हे सरकार करत आहे. भविष्यामध्ये सुद्धा विद्यार्थी युवक असेल आणि आमचं काँग्रेस पार्टी असेल, प्रत्येक ठिकाणी जनतेच्या, युवकाच्या, विद्यार्थ्याच्या या महत्त्वाच्या विषयासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार तर आहोतच, पण एवढ्यावर थांबणार नाहीत. आज या ठिकाणी आम्ही धर्मेंद्र प्रधान यांच्या पुतळ्याचं दहन केलं प्रतिकात्मक. हे संदेश हाच आहे की तुम्ही रीतसर राजीनामा द्यावा, दिशाभूल करू नका. तुम्हाला सत्तेची मस्ती आलेली आहे, हे सगळ्या प्रत्येक स्तराला हे डिस्टर्ब करतायत आणि याचे एक भाग म्हणून आम्ही या ठिकाणी याचे आंदोलन केलेलं आहे. सदाभाऊ खोत यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आतंकवादी असं म्हणजे बोललेलं आहे. सदाभाऊ खोत हे मुळातच चळवळी संघटन आलेला माणूस आहे, पण भान हरपलेला माणूस आहे. विद्यार्थी आणि युवकाबद्दल जी भाषा वापरली ते आतंकवादी आहेत का तुम्ही प्रेसवाले बघताय. आपण काय बोलतो काय नाही, पण एखाद्या नेत्याचं लालन चालन करायच्या दृष्टीनं त्यांनी हे दिलं विधान आहे. काल राहुल गांधी यांनी धर्मेंद्र प्रसाद यांच्याबरोबर नरेंद्र मोदींनी बी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. नेमकं काय आहे? 2014 पासून नरेंद्र मोदी देशाच्या सत्तेत आहेत आणि असा कुठला स्तर सोडला नाही की तो स्तर त्यांनी डिस्टर्ब केला नाही. केंद्रात, राज्यात, देशात सर्वत्र सत्तेवर तेच आहेत, तरी देखील आमदार फोड, मंत्री फोड, विविध संघटना फोड आणि जे देशामध्ये घोटाळे होत आहेत, काही कंपन्या, सरकारी कंपन्या विकल्या आणि आज शेतकऱ्यांचा प्रश्न एवढा गंभीर आहे, सरकार बघायला तयार नाही. विद्यार्थी युवक जंतर मंतरवर 33 दिवस झालं बसलेले आहेत, बघायला तयार नाही. उलट त्यांच्यावर लाठीचार्ज झाला आणि पोलिसांच्या मार्फत करण्यात आला आणि तेवढं करून ते गबसले नाहीत तर मूर्ख हा शब्द त्यांनी वापरला धर्मेंद्र प्रधानांनी. त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी निषेध करतो.